नमस्कार. सर्व महिलांचे मेसेज येत आहेत की मॅम जशी हिवाळा चालू झालेला आहे आणि थंडी वाढलेली आहे तसे तसे आमचे हेअर फॉल्स चालू झालेले आहेत. प्लीज त्यावर एक सेशन घ्या. तर केस पातळ झाल्यानंतर ते दाट करणं खूप जणांना अवघड असते किंवा केस गळण्यावर थांबवणं, नेमके केस कशाने गळत आहे ह्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या महिलांना नाही समजत. तर आजचं सेशन त्यासाठी आहे. सेशन नक्की पूर्ण बघा. मी आज त्याची कारणं पण सांगत आहे आणि त्यावर उपाय पण सांगत आहे. तर केस गळणं याचं सर्वात मुख्य आणि मेन कारण आहे तर ते म्हणजे आपला आहार. खूप जणांना वाटते की वातावरण बदलते आणि वातावरण बदलामुळे आपले केस गळत आहे. तर मी इथे बऱ्याच महिलांना ही गोष्ट एक सांगेल. आहारानुसार वातावरणानुसार तुम्ही पाणी पिणं वगैरे बदलवतात, आहार बदलवतात आणि त्यामुळे पण तुमचे केस गळतात. जसं की जर थंडी चालू झालेली आहे आणि बाहेर थंडी चांगली वाढत आहे तर पाणी पिण्याचं प्रमाण भरपूर महिलांमध्ये कमी होते. तेही कारण आहे केस गळण्याचं. आणि दुसरं सर्वात मेन कारण आहे की थंडीमध्ये गुळाचा, तिळीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं, तसेच गुळ शेंगदाण्यांचा समावेश करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे काय होते, आपलं थंडीपासून बचाव होतो. तर आहार ही खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, थंडीमुळे ना कसं असते, स्किन ड्राय होते. ठीक आहे. तर मग आता तुमच्या केसांमध्ये पण जी तुमची स्किन आहे, जे काही तुमच्या केसांची मुळं आहे, तिथे खूप जणींना कोंडा होणं किंवा त्वचा कोरडी पडणं आणि त्यामुळे पण केस रठ्ठ होणं आणि मग ते गळणं याचं प्रमाण वाढते. तर मी सगळ्यांना नेहमी हे सांगत असते की जसं थंडी वाढत आहे तर तेव्हा तुम्ही केसांना शॅम्पू लावताना बेबी शॅम्पू वापरा. कारण बेबी शॅम्पू लावल्यामुळे काय होतं, तुमच्या केसांमधलं जे नॅचरल ऑइल आहे ना ते जास्त सोक नाही होत. नेहमी मी महिलांना सांगत असते की तेलांमध्ये कांद्याचे रस म्हणा, कढीपत्त्याची पानं वगैरे नका करत जाऊ तसे तेल, कारण की ते आपल्याला स्टोअर करणं खूप अवघड असते. त्याच्यामुळे ते नाचते. बघा, मी इथे सगळ्यांना सांगते, ज्या पण महिला कांदा केसांना लावतात, जर आपल्या भांड्यांमध्ये एखादा कण कांद्याचा राहिला तर त्याला खूप पटकन बुरशी येते. जर तुमच्या केसांमध्ये त्या कांद्याचे कण वगैरे राहिले तर तुमच्या केसांमध्ये पण ते फंगल तयार होते, बुरशी तयार होते, ती वाढत जाते, कोंड्यात रूपांतर होते, केस गळतात. म्हणून केसांना कांदे वगैरे न लावता एक व्यवस्थित बदाम तेल लावा. रेग्युलरली तुम्ही तुमच्या केसांना केस धुण्याच्या आदल्या दिवशी खोबरेल तेल घ्या, त्यामध्ये काही थेंब एरंडेलचे टाका आणि काही थेंब, मी थेंब हा शब्द वापरत आहे हा, काही थेंब म्हणजे 2 ते 3 थेंब एरंडेलचे, 2 ते 3 थेंब बदाम तेलाचे टाका आणि मग ते तेल तुमच्या केसांना थोडं कोमट करा. एक कापसाचा मस्त बॉल बनवा आणि तो कापसाच्या बॉलनी केसांच्या मुळामुळांना ते तेल लावा, जेणेकरून तुमच्या केसांच्या मुळांपर्यंत गरम तेल चांगल्यापैकी जिरपतं आणि केस गळतीवर चांगला एक तुम्हाला सोपा इलाज मिळतो. म्हणून केसांमध्ये कढीपत्ते वगैरे न टाकता हे करा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, खूप महिलांना मी नेहमी सांगते की तुम्ही कोरफड जेव्हा केसांना लावतात तेव्हा कोरफड काय असते, कोरफड हे तुमच्या केसांसाठी अत्यंत गरजेचं आहे. पण खूप महिलांना कोरफड लावण्याला वेळ नाही मिळत आणि मी पण त्यातलीच एक आहे, मी खोटं नाही बोलत. असं एक स्पेशली वेळ की कोरफड काढलं, त्याचं हे काढलं, ते केसांना लावून ठेवला आणि अर्ध्या तासाने केस धुतले, इतका वेळ आपल्याला कधी मिळत नसतो. यावर एक सोपं सोल्युशन सांगते मी तुम्हाला. मिक्सरमध्ये ना कोरफडीचा गर काढायचा, तो बारीक वाटायचा एकदम, म्हणजे त्याच्यामुळे ना त्याचा चिकटपणा वाढतो. आणि एका मगमध्ये ना थोडासा शॅम्पू टाका, थोडंसं पाणी टाका आणि त्याच्यामध्ये तो वाटलेला जो प्युरी आहे, म्हणजे जे लिक्विड आहे आपण ते कोरफडचं, तर ते कोरफड वाटलेली त्याच्यात टाका. हेअर वॉश करा. तर त्यामुळे काय होणार आहे, जेव्हा तुम्ही कोरफड, शॅम्पू आणि पाणी मिक्स करून केसांना लावताय, तुमचा वेळ पण वाचतोय. त्यांनी केस धुवून टाका. कोरफडचं चांगलं पोषण तुमच्या केसांना मिळणार आहे, केस गळणार पण नाहीये, शॅम्पूचे साईड इफेक्ट पण होणार नाही, केस ड्राय पण होणार नाही आणि नॅचरल स्पा आहे. तुम्हाला माहिती आहे, स्पाची बाहेर जर किंमत बघायला गेली तर 1000 ते 1500 रुपयापासून सुरुवात आहे हा स्पाची. पण जर तुम्ही घरी मग मध्ये थोडासा कोरफडीचा रस टाकला, मिक्सरमध्ये वाटलेला, थोडं पाणी आणि त्याच्यात तुमचा जो आवडीचा शॅम्पू आहे तो शॅम्पू टाका आणि ते मिक्स करा. ते केसांना चांगलं धुताना केसांना लावा. 2 ते 3 मिनिटं केस तसेच राहू द्या आणि मग केस धुवा. बघा, तुमचे केस परमनंटली स्ट्रेट दिसतील, असं वाटेल की तुम्ही स्ट्रेटनिंग केलेली आहे, इतके सरळ दिसतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्या केसांना एक शायनिंग चांगली येणार आहे, केस गळणार सुद्धा नाहीये. नक्की ट्राय करा. याला वेळ नाही लागत. फक्त काय करायचंय, मिक्सरमध्ये कोरफडीचा गर काढायचा आहे, मिक्सरमध्ये वाटायचा आहे आणि तो तुमच्या शॅम्पू आणि पाण्यामध्ये मिक्स. शॅम्पूच्या बाटलीत नका भरून ठेवू, ताजं करायला शिका.
स्टोरेज नका करत जाऊ. आणि कोरफडीचा गर हे नॅचरलच घेण्याचा प्रयत्न करा प्लीज. जिथे कोरफडीचं झाड दिसेल तर एक पान घेण्याचा प्रयत्न करा, जास्त चांगला फायदा मिळेल. आता केस गळण्यावर जर आपण विचार करायला गेलो तर खूप महिला टेन्शन घेतात आणि त्यांना असं वाटतं की टेन्शनमुळे केस गळतात. तर मी इथे सगळ्या महिलांना सांगेल की टेन्शन केसांना कधी कळत नाही की तुम्हाला टेन्शन आहे. ठीक आहे, मी सगळ्यांना ही गोष्ट समजवेल. मनापासून मला इच्छा आहे तुम्हाला ही गोष्ट सांगण्याची. टेन्शन केसांना कळत नाही, की असं नाही तुम्हाला टेन्शन आलं आणि मग केस गळाले. पण काय असतं, टेन्शनमध्ये आपण काय करतो, जेवण नीट जेवत नाही. आपण काय करतोय, जे समोर आलंय ते बघ बघ रागाच्या भरात ना व्यक्ती उलट जास्त खाते. खूप महिलांना असं वाटतं टेन्शन घेतल्यावर तब्येत गळते, कारण टेन्शननी तब्येत उलटा वाढते, कारण की व्यक्तीला माहित नाही व्यक्ती काय खाते. इतकं टेन्शनमध्ये असते की पटापटा पटापटा काहीतरी खायचंय म्हणून खायचंय आणि त्याने तब्येत जास्त वाढते. आणि अति काही पण खात गेलं की त्याच्यामुळे पण केसांची गळती होत आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, टेन्शनमध्ये कोणीच पौष्टिक आहार खाण्याचा विचार करत नाही. बघा, मी केसांसाठी सांगायला गेले ना, मोड आलेले कडधान्याची उसळ खाणं, भिजवलेले बदाम सकाळी खाणं, त्याचप्रमाणे मेथ्या असतात ना, पिवळ्या मेथ्या, त्या गव्हासोबत दळायला टाकायच्या आणि त्याच्या पोळ्या असतात, मेथ्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे खाणं, तीळ खाणं, हे केसांसाठी गरजेचा आहार आहे. पण जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्यात तर मग तुमचे केस गळायला लागतात. आणि जर टेन्शन असलं तर व्यक्तीला ह्या गोष्टी सुचत नाही. म्हणून टेन्शनमध्ये व्यक्ती स्वतःकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे केस गळत असतात. म्हणून नेहमी सांगते, कूल राहा, रिलॅक्स राहा, कोणाच्या बोलण्याचा विचार करू नका. टेन्शन ह्या जगात प्रत्येकाला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे, समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि ती गोष्ट खरी आहे. जगात सर्व सुखी असं कुणीच नाहीये. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे. म्हणून टेन्शनमुळे स्वतःचं नुकसान नका करू. आणि टेन्शन असलं तरी पण खाण्यापिण्याकडे लक्ष नेहमी देत चला. त्यामुळे तुमचे केस चांगले राहतील, मजबूत राहतील. इथे मी सगळ्या महिलांना ही एक गोष्ट सांगेल की शॅम्पू असतात, खूप वेगळे वेगळे शॅम्पू तुम्हाला असं दाखवलं जाते, हा आयुर्वेदिक शॅम्पू आहे, हा तो शॅम्पू आहे, तो शॅम्पू आहे. तुमचा जो रेग्युलर शॅम्पू तुम्हाला रेग्युलर सूट होत आहे तोच वापरा. आणि जर तुम्हाला शॅम्पू लावून केस खूप गळत असतील तर कुठल्या पावडरी चूर्ण आणून केस नका धुवू. डायरेक्ट बाळाचा शॅम्पू आणायचा, बेबी शॅम्पू, ज्याने केस गळत नाही आणि केस स्वच्छ पण निघतात. बऱ्याच महिला मला नेहमी म्हणत असतात आठवड्यातून केस किती वेळेस धुवायला लागतात. तर तुमच्या केसांच्या प्रकारानुसार असतं. जर तुमचे केस ड्राय असतील तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस केस धुतले तरी इट्स ओके. पण जर तुमचे केस खूप जास्त ऑइली असतील तर तुम्हाला आठवड्यातून 3-1 वेळेस केस धुणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस तुम्ही असं करू शकतात की तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळेस तुम्ही स्ट्रॉंग शॅम्पू जो आहे तुमचा रेग्युलर तो वापरा आणि एखाद्या वेळेस मग बेबी शॅम्पू वापरा, जेणेकरून तुमचे केस गळणार नाही. केस गळायला लागल्यावर खूप पटकन ऍक्शन घ्यायला शिकत चला. सर्वात पहिले तर सर्वात प्रथम आपले स्वतःकडे लक्ष द्या. माझे केस गळायला सुरुवात झाली आहे तर मी काय काय बदल केलेले आहेत, माझ्या आहारात काही कमतरता आहे का, मी प्रोटीनयुक्त आहार घेत आहे की नाही आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. व्यवस्थित आहार घेतला तर चांगल्या प्रकारे तुमचे केस वाढतात. नेहमी असं असते की व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल असतात, बऱ्याच महिला तेलांमध्ये मिक्स करतात आणि मला विचारतात की मॅम हे योग्य आहे का, तर हो योग्य आहे. इव्हिलॉन कंपनीच्या ज्या तुमच्या कॅप्सूल्स असतात, व्हिटॅमिन ई कंपनीच्या व्हिटॅमिन ई असतात त्याच्यात, तर त्या कॅप्सूल्स तुम्ही तुमच्या तेलामध्ये थोडंसं 1 कॅप्सूल फोडून त्याच्यातलं तेल टाकलं आणि गरम करून केसांना लावलं तर हो त्याचा फायदा असतो. त्याच्याशी काही तोटे नाही आहेत. तुम्ही नक्की केसांना लावू शकत आहात. आठवड्यातून एखादी कॅप्सूल कापायची, ती तेलामध्ये टाकायची, रात्री तेल गरम करायचं आणि मग ते केसांना लावायचे आणि सकाळी केस धुवून घ्यायचे. शॅम्पूमध्ये पण तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकू शकताय, चांगला असर आहे, त्याच्यामुळे केसांना शायनिंग येते, बाकी काही असे नुकसान नाही. पण जर तुम्हाला वाटतच असेल की त्याने केस गळतायत वगैरे तर तुम्ही नाही करू शकत. पण खूप कमी प्रमाण आहे की त्यामुळे केस गळतील नाही, त्याच्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहते. तुम्ही नक्की व्हिटॅमिन ईची कॅप्सूल, आणि मेन म्हणजे ती कॅप्सूल महाग पण नाहीये, 20 ते 30 रुपयाचं एक पॅकेट मिळते ज्याच्यात 6-7 कॅप्सूल येत असतात. तर नक्की तुम्ही व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स आणू शकत आहात केसांना लावण्यासाठी. जेवणामध्ये मी इथे सगळ्या महिलांना सजेस्ट करेल की तुम्ही जेवणामध्ये दह्याचा समावेश करा, त्यामुळे तुमचे केस चांगले राहतील. मोड आलेली कडधान्य खा, मेथी दाणा असतो, पिवळा मेथी दाणा असतो, तर तुम्हाला ज्या रेसिपी येत असतील त्या बघा.
जेवणामध्ये डाळिंबाचं प्रमाण आणि बीटाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. मी इथे खूप महिलांना हे पण गोष्ट सांगू इच्छिते. खूप महिला माझ्याकडे कॉल मला करतात आणि विचारतात मॅम केस गळत आहेत, आणि मी त्यांना सांगते तुम्ही सर्वप्रथम तर ब्लड टेस्ट करा, आणि दिसून येते की त्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्याच्यामुळे त्यांचे केस गळत आहेत. त्यांच्या शरीरामध्ये फॉलिक ऍसिड कमी झालेला आहे म्हणूनही त्यांचे केस गळत आहेत. मी इथे महिलांना रिक्वेस्ट करेल की तुमचं हिमोग्लोबिन पहिले चेक करा की तुमचं हिमोग्लोबिन पुरेसा आहे का शरीरामध्ये. नाहीतर तुम्ही किती पण केसांना व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल लावा, वेगळे वेगळे तेल लावा, पण जर तुमच्या शरीरामध्ये कशाची कमतरता असेल तर तुमचे केस दाट होणारच नाही. म्हणून प्लीज मी इथे सगळ्यांना सांगेल की तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन, जे काही बाकीचे आपले घटक आहेत ते पुरेसे आहेत का ते पहिले तपासा, आणि मग नंतर तुम्ही तुमच्या केसांसाठी जर बाहेरून काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर घेऊ शकतात. पण सर्वप्रथम ह्या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या. आजचं सेशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा, आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला हे सेशन शेअर करू शकताय ज्यांना केसांसंदर्भात बऱ्याच समस्या असतील. असेच काही सेशन आणखीन अटेंड करायचे असतील तर आमच्या ह्या पेजला फॉलो नक्की करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री सेशन्स असतात, ज्या फ्री सेशनचे विषय महिलांच्या आरोग्याबद्दल, लहान मुलांच्या अभ्यासाबद्दल, आरोग्याबद्दल असतात. तर तुम्हाला पण माझे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा, आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की ऍक्टिव्ह राहा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती मिळणार आहे. आणि आणखी नवनवीन माहितींसाठी तुम्ही आमच्या ह्या पेजला फॉलो करा, ज्याच्यावर मी रेग्युलर तुम्हाला ब्युटी टिप्स पण देत असते, प्रोडक्ट नॉलेज देत असते की तुम्ही मेकअप करताना कुठले प्रोडक्ट स्वस्तात आणि मस्तात घेऊ शकतायत, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या केसांच्या समस्यांना, पर्सनॅलिटी रिलेटेड पण नेहमी मी सेशन घेत असते. तर अशा सेशनसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी अतिशय चांगली असू द्यात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सगळ्यांना हे सांगेल की उद्या तुमच्यासाठी जे सेशन घेऊन येत आहे ते सेशन आहे डार्क सर्कल्स. खूप महिलांना डार्क सर्कलवर नेमका काय उपाय करायला हवा, इलाज करायला हवा याबद्दल माहिती नसते. खूप महागड्या ट्रीटमेंट घेणं किंवा खूप महागड्या क्रीम आणणं यामुळे डार्क सर्कल जात नाही. नेमकं कारण काय आणि उपाय काय याच्यावरचं उद्याचं जे सेशन आहे ह्याच पेजवर असणार आहे. नक्की अटेंड करा. थँक्यू.